अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये काही विभागांना झुकतं माप दिलं। सारखं मागे देखील मी उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळात असायचो, राष्ट्रवादीला जास्त पैसे दिले, काँग्रेसला कमी दिले। नाही असू द्या ना, पण ते विरोधक असले की ते बोलावंच लागतं ना। म्हणून आता तुम्ही बोलला, तुम्ही पण बोलला, भाजपला इतके एक जे बोलले ते त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काही विभागांना निधी देताना झुकतं माप दिल्याचा आरोप विरोधकांनी केला। मी काही उदाहरणं देतो अध्यक्ष महोदय। आता वित्त विभाग माझ्याकडे, अर्थसंकल्पात मी तरतूद किती केली? 1,84,227 कोटी। निवृत्ती वेतन व्याज आणि कर्जाकरता किती जातात? 1,78,074 कोटी रुपये, म्हणजे 6,000 कोटी रुपये फक्त वित्त विभागाकडे राहतात। नियोजनला 34,900 कोटीची तरतूद केली। जिल्हा वार्षिक योजनेला गेले 20,165 कोटी, रोजगार हमीला 5,170 कोटी, डोंगरी विकासाला पैसे गेले, स्थानिक विकास आमदार निधीला पैसे गेले, सगळे मिळून 27,790 कोटी गेले। अध्यक्ष महोदय, विभागाला पैसे गेले म्हणजे त्या मंत्र्याला ते खर्च करता येतात अशातला भाग नाही। ते पैसे त्या हेडखाली त्या ठिकाणी जातात। आता लाडकी बहीण योजनेचे पैसे, आता अदिती इथं नाहीये, परंतु ते पैसे महिला बाल विकासला दिसतात, किंवा नमो हे 6,060 कोटी रुपये आम्ही देतो वर्षाला, ते पैसे कृषीला दिसतात। आता या आमदार निधीचं कुठं आलं? अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळं अशा पद्धतीचा गैरसमज अध्यक्ष महोदय, जयंतराव सन्माननीय सदस्य, तुम्ही सिडको आणि माडाला शासनाकडून हमी देण्यात आली का? सिडको आणि माडाला शासनाकडून हमी देण्यात आलेली नाही। सिडको आणि माडाला शासनाकडून, पण MSRDC ला आणि MMRDA ला ह्याला हमी दिलेली आहे। MMRDA चे पैसे MMRDA ला दिली 60,000 कोटीची, अर्थात ते पैसे त्यांच्यातच ते उभे करतात आणि त्याच्यातून त्याची परतफेड होते, परंतु सध्या त्यांना ताबडतोब पैशाची गरज होते, प्रकल्प हातामध्ये होते। त्यामध्ये MSRDC ला आपण 33,640 कोटी रुपयाची हमी दिलेली आहे। आणि एकंदरीतच या शासन हमी बाबत येलो बुक तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये ती दर्शवलेली आहे, हे पण आपल्या लक्षात येईल। मला आपल्याला एक सांगायचंय, आता काही जणांनी सांगितलं की शिवसेनेला पैसे त्या ठिकाणी आमच्या बाजूला कमी आले। MMRDA ला आज 1,22,000 कोटीचे प्रकल्प राबवण्यात येत आहेत आणि MSRDC ला 2,22,000 कोटीचे प्रकल्प राबवण्यात येत आहेत। 3,44,000 कोटीचे प्रकल्प मान्य असून अंमलबजावणीच्या विविध टप्प्यावरती आहेत। आता तसं जर बघितलं तर मग हेही पैसे हमी दिली ना, असं काय करताय? राज्य सरकारने हमी दिली ना, म्हणजे नाही पण रिफ्लेक्ट होते ना, असं काय करता? बरोबर काय बरोबर। अध्यक्ष महोदय, एकंदरीतच अनुशेषाच्या संदर्भामध्ये देखील आम्ही जरी आता बंधन नसलं तरी साधारण जो रेशो आहे तो ठेवून मराठवाडा विदर्भ याला कुठलं कमी काही पडणार नाही। मराठवाडा वॉटर ग्रीड असेल, नदी जोड असेल, शक्तीपीठ महामार्ग असेल, या सगळ्यातनं अशा पद्धतीनं आपण त्या भागाला मदत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो। अध्यक्ष